आणि आता बातम्या सविस्तर पाहूयात। सध्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक नदी नाले ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली आहे। मागील काही दिवसांमध्ये धबधब्यांच्या ठिकाणी पाण्यात भिजण्यासाठी किंवा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या अनेकांचा हकनाक बुडून मृत्यू झालाय। त्यामुळेच शासन प्रशासन स्थानिक नागरिकांकडून नदीपात्राच्या ठिकाणी विशेष खबरदारी बाळगली जाते। असं असतानाही असंख्य अल्पवयीन मुलं नदीपात्रात पोहण्यासाठी जात असतात। भिवंडी शहराजवळ वाहणाऱ्या कामवारी नदीत दुपारच्या सुमारास परिसरातील काही लहान अल्पवयीन मुलं ही पोहण्यासाठी उतरली होती। विशेष म्हणजे या नदीपात्रातील खांबावरून नदीत पोहण्यासाठी ही मुलं उड्या मारत होती। ही बाब लक्षात आल्यानं स्थानिकांनी या सर्व अल्पवयीन मुलांना नदीपात्रातून बाहेर काढलं आणि यापुढे अशा पद्धतीनं नदीपात्रात पोहण्यासाठी जाऊ नये म्हणून या मुलांना उठाबशा काढण्याची शिक्षा दिली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत फोन लाईनवरून जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, आपण पाहतो या अल्पवयीन मुलांनी खरं तर नदीत उड्या मारून पोहण्याचा प्रयत्न केलाय। अनेक घटना घडत असतात, त्याच अनुषंगाने स्थानिकांनी मात्र आता उठाबशा काढण्याची शिक्षा या अल्पवयीन मुलांना दिल्याचं कळतंय। नक्कीच वर्षा, आपण जर पाहिलं तर ही अल्पवयीन मुलं होती आणि काल दुपारी म्हणजे गुरुवारी दुपारी ही मुलं नदीपात्रात पोहण्यासाठी आनंद घेण्यासाठी गेलेली होती। मात्र नदीपात्र सध्या वाहतंय, ओसंडून वाहतंय। पावसाचं जोर देखील मधून मधून ठाणे जिल्ह्यामध्ये सगळीकडेच पाहायला मिळतोय। आणि या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर बदलापूर असेल, कर्जत असेल, भिवंडी असेल, हे सगळे जे स्पॉट आहेत हे पिकनिक स्पॉट म्हणून मानले जातात। या ठिकाणी जर स्थानिकांची अल्पवयीन मुलं उतरू शकतात तर इतर पर्यटकही तिथे उतरू शकतात आणि त्यामध्ये जीव जाऊ शकतो। हे लक्षात घेऊन स्थानिकांनी या मुलांना ताबडतोब बाहेर काढलं आणि तिथल्या तिथेच उठाबशा काढण्याची शिक्षा दिली, जेणेकरून ही मुलं पुन्हा पाण्यात जाणार नाहीत आणि कुठलाही अनुचित प्रकार तिथे घडणार नाही याची काळजी आता स्वतः स्थानिक नागरिक घेताना पाहायला मिळतात। वर्षा, अगदीच भाग्यश्री, खूप खूप धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।